नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण अशा एका टॉपिकवर बोलणार आहोत, की ज्यामध्ये आपण आपण अ, आपलं आयुष्य किती वेळा जगतो. तर देव आपल्याला आपलं आयुष्य जगायला 3 वेळेस संधी देतं. ती संधी म्हणजे अ, अ, आपल्या एक बालपणात, एक आपलं लग्न झाल्यावर आणि एक आपण म्हातारपणात. तर हे कसं घडतं म्हणजे ते आपण समजून घेऊया. जसं म्हणजे आपण जन्मतो, आपण हळू मोठे होतोय ना, तेव्हा आपण आपलं आयुष्य जगत असतो. पण त्या काळात काय होतं, की अ, आपण आपले फ्युचर्स गोल्स म्हणजे भविष्यातल्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला ज्या साध्य करायच्या असतात, त्या त्या नादामध्ये आपण प्रेझेंट जगत नाही. म्हणजे पण लहानपण हे असं आयुष्य असतं, की आपण ते जास्तीत जास्त आनंदात घालवायचा प्रयत्न करतो. पण काही कारणास्तव परिस्थितीमुळे किंवा अ, अ, वेगवेगळ्या चॅलेंजेस आपल्याला लाईफमध्ये येतात. त्यामुळे जसं पाहिजे तसं ते आयुष्य आपण जगू नाही शकत. मग हळू काय होतं, की मग पुढे आपण मोठे होत जातो आणि अ, आपलं लग्न होतं. लग्न झाल्यावर अ, आपल्याला मुलं-बाळं होतात. मग तेव्हा काय होतं, की ज्या गोष्टी आपण मुलं-बाळं झाल्यानंतर ज्या गोष्टी आपण लहानपणात करू नाही शकलो, काही कारणास्तव किंवा परिस्थितीमुळे, तर त्या गोष्टी आपण मुलांच्या रूपात जगायचा प्रयत्न करतो. मग आपण त्या गोष्टी मुलांना कशा भेटतील किंवा कशा पूर्ण करता येतील किंवा काही चुका आपल्याकडून घडल्या असेल, तर त्या आपण कशा दुरुस्त करता येतील. ह्याचा आपण नेहमी प्रयत्न करत असतो आणि मग ते आयुष्य आपण नकळत जगत असतो मुलांच्या रूपामध्ये. आणि तिसरं आयुष्य म्हणजे अ, जे म्हातारपणात म्हणजे जेव्हा आपण म्हातारपणात प्रदार्पण करतो आणि जेव्हा आपल्या मुलांच्या मुलांना पण मुलं होतात म्हणजे नातवंड होतात. म्हणजे बेसिकली आपण जेव्हा आजी-आजोबा बनतो, तेव्हा पण आपण तिसरं आयुष्य जगतो. तर तेव्हा ते आयुष्य एवढं इम्पोर्टंट असतं, की अ, ज्या म्हणजे 40-50 वर्षात ज्या चुका घडलेल्या असतात किंवा खूप काही गोष्टी राहून गेलेल्या असतात, रागाच्या भरात किंवा अहंकाराच्या भरात. आपण त्या गोष्टी विसरून जातो किंवा जगत नाहीत काळानुसार आणि भविष्याच्या नादात किंवा पैशाच्या नादात किंवा अजून काही रुसवे-फुगवे याच्यामध्ये आपण ते आयुष्य जगत नाही. तर ते आयुष्य जगण्याची तिसरी संधी आपल्याला देव देतो आणि ते नातवंडाच्या रूपात आणि मग त्यावेळी आपण त्या चुका दुरुस्त करून पुढे जाऊ शकतो. आपण आपल्या मुलाबाळांना अ, मुलाबाळांना म्हणजे जे नवीन जोडपं असेल तुमच्या घरामध्ये, ज्यांच्याला म्हणजे अ, काही कारणास्तव म्हणजे भांडणं वगैरे असतील तुमच्या घरामध्ये, तर ते झाले असतील आणि मग त्यांना पण मुलं झाली असतील, है ना? मग ते तिसरा चान्स तुम्हाला भेटतो आणि हा खरा गोल्डन चान्स असतो, की जिथे तुम्ही तुमच्या चुका दुरुस्त करू शकतात. आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी करू शकतात आणि अ, एक अ, चांगलं म्हातारपण तुम्ही घालवू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो, देव तुम्हाला 3 चान्स देतो. पहिला चान्स ते माहितीच असतं कोणाला, की आयुष्य कसं जगायचं आहे. पण दुसरा आणि तिसरा चान्स हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्यावेळी तुम्ही नक्की काय करता? नक्की तुम्ही पैशाच्या मागे भागता, पळता किंवा खरं आयुष्य जगामध्ये तुम्ही आपलं समर्पण करता आणि आनंद आयुष्य जगता हे खूप महत्वाचं आहे. तर ह्या ह्या रोलमध्ये हे करताना म्हणजे हे आयुष्य जगताना पॉझिटिव्ह थिंकिंग सकारात्मकता खूप खूप महत्वाची आहे. तर नक्कीच मी सकारात्मकवर पॉझिटिव्ह थिंकिंगवर एक नवीन व्हिडिओ बनवणारच आहे. पण ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा. श्री स्वामी समर्थ.